Okay, today we will start a topic from the computational physics. Okay, the concept of programming. Okay, what is meant by programming? So first is the definition and properties of algorithm. Okay, what is algorithm? So you have to see what is algorithm. So algorithm is a step-by-step procedure which defines a set of instructions to execute it in a certain order to get the desired output. Means what? So what is algorithm? It is a step-by-step procedure which defines a set of instructions to execute it in a certain order to get a desired output. Means what? There are number of steps. Okay. Suppose if you want to make a tea, how to make tea? First of all, you need to all the things for making a tea. For that purpose, you need a sugar. You need a milk. Okay. You also need a pot. Okay. So what is the first step for making tea? You have to put pot on your gas stove, then pour milk in that your pot. After that, you have to put pour sugar. Okay. दिसतं का? हॅलो. हो दिसतंय. हा. हो दिसतंय. मला थोडा डाऊट येतो दिसतं का नाही. तर तुम्हाला जर चहा बनवायचा असेल तर काय करावं लागतं? तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फॉलो करावं लागते. ओके. स्टेप बाय स्टेप प्रोसिजर करावं लागते. तर ह्या ज्या स्टेप्स आहेत म्हणजे आपण एकदा चहा बनवत नाही, सगळं त्याच्यात टाकतो आणि चहा बनवत नाही. ओके. द अल्गोरिथम इज अ स्टेप बाय स्टेप प्रोसिजर. आता काय विच डिफाइन अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये काय असतात? इन्स्ट्रक्शन. फर्स्ट स्टेप काय? तुम्हाला गॅस चालू करायचा हे फर्स्ट इन्स्ट्रक्शन आहे. सेकंड इन्स्ट्रक्शन काय करायचं? तुम्हाला त्यामध्ये पॉट ठेवायचा. ओके. त्यासाठी एक इन्स्ट्रक्शन असेल. तुम्हाला नंतर काय करायचं? त्याच्यामध्ये मिल्क पोअर करायचं. त्यासाठी इन्स्ट्रक्शन असेल. ओके. द नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन आणि त्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन सुद्धा असतात. ओके. की तुम्ही त्यामध्ये दूध टाकलेलं आहे का? ओके. तुमच्याकडे पत्ती आहे का? ओके. त्यात लागणारे जे काय असेल तुम्हाला कॉफी आहे का? ओके. ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत तिथे दिलेल्या असतात. अमाऊंट किती टाकायचं. दिस इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. ओके. टू बी एक्झिक्युटेड इन अ सर्टन ऑर्डर. म्हणजे कुठलाही जो प्रोग्राम असेल तो सर्टन ऑर्डर मध्ये करावा लागतो. बरोबर आहे. आपण असं नाही करत की अगोदर चहा पत्ती ठेवली नंतर सगळं केल्यानंतर आपण गॅस चालू करतो. असं नाही. ओके. So you have to follow the certain order. Algorithms are generally created independent of the underlying language. कुठलाही लँग्वेजचा इंडिपेंडेंट अल्गोरिथम असतो. ओके. ज्या काही स्टेप्स असतात त्या ठरलेल्या असतात. ओके. आता लँग्वेज कुठली असते? तुम्ही तोच अल्गोरिथम मराठीमध्ये करू शकता, इंग्रजीमध्ये तोच अल्गोरिथम असतो. अल्गोरिथम मध्ये काही चेंज होणार नाही. इवन सेम अल्गोरिथम इज अप्लाइड टू द प्रोग्रामिंग लँग्वेजेस. म्हणजे सेम प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही C++ साठी तोच अल्गोरिथम यूज करू शकता. So same procedure you have to apply for the काय म्हणतो तुम्हाला? लँग्वेज इंडिपेंडेंट. सो अल्गोरिथम इज अ independent of a language. So you can apply any algorithm for the C language, for the C++, or Python, or any other language. So algorithm will not change, but language instruction will be changed. Okay. At the next guy, from the data structure point of view, the following some important categories of the algorithm. So there are some types of algorithm. कुठले? Search. Suppose if you want to search thing, okay. समजा तुम्हाला लायब्ररीमध्ये पुस्तक आहे ते शोधायचं, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? अल्गोरिथम तयार करावं लागेल. सो फॉर सर्चिंग बुक्स इन लायब्ररी और सर्चिंग एनी आयटम फ्रॉम युअर, तुमच्याकडे एखादं दुकान असेल इन शॉप. ओके. तर त्या ठिकाणी तुम्हाला एक अल्गोरिथम करावं लागतं. ओके.
दॅट इज सर्च. अल्गोरिथम टू सर्च अन आयटम इन अ डेटा स्ट्रक्चर. एखादा डेटा स्ट्रक्चर आहे त्यामुळे तुम्हाला अल्गोरिथम तयार करायचं. समजा तुम्हाला ए पासून नाव सुरू होणारे तुम्हाला अल्फा एखादे नाव असतील ते सर्च करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला अल्गोरिथम तयार करावं लागेल. दॅट इज अ सर्च. देन सॉर्ट. सॉर्ट म्हणजे काय? सॉर्टिंग मीन्स व्हॉट? चढत्या उतरत्या क्रमानं. ओके, इट इज अ वन काइंड ऑफ सॉर्टिंग. किंवा लहान एकीकडे मोठ्या एकीकडे. ओके, so this is a sorting. Then insert. Suppose if you have already program and you have to insert something in that program. Okay, that is also म्हणजे तुमचं ऑलरेडी एक स्ट्रक्चर आहे आणि त्यामुळे तुम्हाला काहीतरी इन्सर्ट करायचं. दॅट इज अल्गोरिथम टू इन्सर्ट आयटम इन अ डेटा स्ट्रक्चर. देन अपडेट. Suppose if you have website and you have to add something in a website. Okay, suppose there is notice. So if you want to put notice in your website, you have to make changes in your algorithm of website. Okay, same delete. Suppose if you do not want that notice after 15 days, so you have to change the algorithm in that website. Okay, that notice will be automatically disappear, okay, from that website. So these are the some important categories of algorithm. कुठले कुठले आहेत? सर्च कॅटेगरी, देन सॉर्ट, इन्सर्ट, अपडेट अँड डिलीट. आता दुसरा कुठला मुद्दा आहे तुमच्या सिलेबस मध्ये? कुठला आहे? प्रॉपर्टीज ऑफ द अल्गोरिथम. प्रॉपर्टीज म्हणजे काय? कॅरेक्टरिस्टिक्स. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गोरिथम? कुठले असतात? The algorithm has following characteristics. Characteristics means its property: input, output, definiteness and finiteness. So input कुठल्या टाइपचे असतात? An algorithm may or may not require input. Okay, algorithm ला input असेल किंवा नसेल. Okay, it may require or may not require. Okay, it is a independent of input. Okay, then output. Each algorithm is expected to procedure at least one result. म्हणजे तुमच्या algorithm मध्ये at least one result असू शकतो. Okay, there should be at least one result. There may be chances of more than one result also. Okay, समजा तुम्ही एखादा प्रोग्राम केला. ओके, तुमचा पास आणि फेल रिझल्ट साठी. तर त्यामध्ये काय येईल? व्हॉट विल बी द आउटपुट? स्टुडंट विल बी पास और स्टुडंट विल बी फेल. इफ इट इज पास देन इट इज डिस्टिंक्शन. ओके, हायर डिस्टिंक्शन. ओके, असे तुमचे कॅटेगरी असते. दॅट इज विल बी आउटपुट. देन डेफिनेटनेस. व्हॉट इज डेफिनेटनेस? हिज इन्स्ट्रक्शन मस्ट बी क्लिअर अँड अनएम्बिगियस. अनएम्बिगियस म्हणजे काय? त्याला काहीतरी मिनिंग असली पाहिजे. ओके, स्पष्ट असले पाहिजे. अनएम्बिगियस मीन्स व्हॉट? दॅट शुड बी क्लिअर. ओके, दॅट इट हॅज अ मिनिंग. ओके, so its instruction must have meaning. That is called definiteness. Then finiteness. What is finiteness? If the instruction of the algorithm are executed, the algorithm should terminate after finite number of steps. म्हणजे तुमचा अल्गोरिथम काय असला पाहिजे? फायनाइटनेस म्हणजे काहीतरी त्याला लिमिटेड स्टेप असल्या पाहिजे. ओके, 100, 200, 1000, 3000. ओके, 10, 25. ओके, लाईक दॅट. सो दॅट शुड बी. ज्यावेळेस तुम्ही त्याला एक्झिक्यूट करता, एक्झिक्यूट म्हणजे काय? रन करता, तर प्रत्येक जो काही कंपायलर आहे तो काय करतो? प्रत्येक इन्स्ट्रक्शन वाचत जातो आणि तुम्ही जे काही डेटा इनपुट केला त्यानुसार तो त्याला फॉलो करतो. ओके, आणि नंतर तो टर्मिनेट होतो. सगळ्या स्टेप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसतो. दॅट इज कॉल्ड फायनाइटनेस. जर फायनाइटनेस नसेल तर अल्गोरिथम मध्ये तुमचा रिझल्ट येणार नाही. ओके, यू विल नॉट गेट एनी रिझल्ट. Then algorithm and flowchart include following types of control structure. आता त्याच्या पूर्वी आणखी तुम्हाला दुसरा एक दाखवतो. आय विल शो यू. वर्ड फाईल कुठे गेली? ओके, या ठिकाणी बघा. Algorithm is a step-by-step procedure which defines a set of instructions to be executed in a certain order. Same आहे. ओके, त्यानंतर सेम आहे search, sort, insert and update. Okay, these are the categories of algorithm. Then characteristics of algorithm कुठले आहेत? Unambiguous,
इनपुट, आउटपुट, फायनाइटनेस अँड फिजिबिलिटी अँड इंडिपेंडेंट. आता मगाशी जिथं बघितलं तुम्हाला किती होते या ठिकाणी पीडीएफ मध्ये या सॉरी ओके input, output, finiteness and definiteness, only 4 characteristics. Here you have what? Input, output, finiteness and feasibility and independentness. Okay, feasibility means what? Should be feasible with available resources. Means what? तुम्हाला ज्या गोष्टीचा प्रोग्राम बनवायचा, ओके, that should be feasible म्हणजे काय? तो करण्यायोग्य असला पाहिजे. दॅट इज कॉल्ड फिजिबल. देन इंडिपेंडेंट, अन अल्गोरिथम शुड हॅव अ स्टेप. फिजिबलचा आणखी एक एक्झाम्पल सांगू शकतो तुम्हाला. ओके, आकाशातले जे तारे आहेत तुम्हाला मोजता येतील का अल्गोरिथम केलं तर? ओके, दॅट ओके, सपोज आय टोल्ड यू मेक अल्गोरिथम फॉर काउंटिंग स्टार इन द स्काय. ओके, दॅट इज नॉट फिजिबल. ओके, म्हणजे अल्गोरिथम तुम्ही अशाच गोष्टीचा करू शकता ज्या गोष्टी शक्य आहेत. ओके, ज्या गोष्टी शक्य नाहीत त्याचा तुम्ही अल्गोरिथम करू शकत नाही. देन इंडिपेंडेंट. ओके, अन अल्गोरिथम शुड हॅव स्टेप बाय स्टेप डायरेक्शन. म्हणजे काय? इट शुड हॅव स्टेप बाय स्टेप डायरेक्शन्स विच शुड बी इंडिपेंडेंट ऑफ प्रोग्रामिंग कोड. ओके, अल्गोरिथम आणि प्रोग्रामिंग कोड ह्या दोन गोष्टी डिफरंट आहेत. ओके, सो अल्गोरिथम इज ऑलवेज इंडिपेंडेंट ऑफ अ प्रोग्रामिंग कोड. आता आपण नंतर इकडे बघूया पीडीएफ मध्ये पुन्हा परत जाऊया. ओके, ओके, द अल्गोरिथम अँड फ्लो चार्ट इनपुट द फॉलोइंग टाइप्स ऑफ कंट्रोल स्ट्रक्चर. कुठले कंट्रोल स्ट्रक्चर असतात? So sequence. So every algorithm contains sequence. In the sequence structure, statements are placed one after other and the execution takes place starting from up to down. म्हणजे कुठलाही एखादा अल्गोरिथम असेल त्यामध्ये सेक्वेन्स असतात. ओके, दॅट इज फ्रॉम द टॉप टू द बॉटम. ओके, दॅट इज एक्झिक्युटेड फ्रॉम द टॉप टू द बॉटम और अप टू डाउन. देन ब्रांचिंग. So each algorithm may have or may not have branching. म्हणजे तुम्हाला true false. Okay, in branch control there are condition and according to condition decision either true or false. समजा तुमच्याकडे दिलेला नंबर हा odd आहे किंवा even आहे. Okay, suppose you put any number, natural number. So if you want to make algorithm for finding a whether the number is odd or even, तर त्या ठिकाणी काय येईल? ब्रांच येईल. ओके, नंबर इज ऑड और नंबर इज इवन. त्यासाठी ट्रू कंडिशन असेल. ओके, इज अचीव्ड. इन केस द ट्रू वन द ब्रांच इज एक्सप्लोर. जर तुमची कंडिशन ट्रू असेल तर ती ब्रांच पुढे एक्झिक्यूट होईल. नसेल तर ती ब्रांच कंडिशन जर फॉल्स असेल तर तिचं फॉल्स कंडिशनला जे असेल, समजा तुमची ट्रू कंडिशन असेल ओके इवन नंबर, तर इवन नंबर कडे तो प्रोग्राम एक्झिक्यूट होईल. इफ इट इज फॉल्स देन ऑड नंबर कडे ते काय होईल? प्रोग्राम एक्झिक्यूट होत जाईल. ओके, आणि त्याच ठिकाणी इफ सुद्धा कंडिशन यूज करू शकतो. ओके, इफ कंडिशन, इफ एल्स कंडिशन, देन लूपिंग कंडिशन. ओके, एखाद्या अल्गोरिथम मध्ये लूप सुद्धा असू शकतो. The loop or repetition allows the statements to execute repeatedly based on a certain condition while or for loop. ओके, ठीक आहे. आता समजा तुम्हाला लसावी आणि मसावी, ओके, एलसीएम और जीसीडी तुम्हाला फाइंड आउट करायचं तर काय करावं लागतं? तुम्हाला कंटिन्युअस त्याला भागत जावं लागतं जोपर्यंत त्याचा काही रिमाइंडर उरत नाही. ओके, किंवा काहीतरी तुम्हाला मॉड्यूल भेटतो. ओके, अशा ठिकाणी तुम्हाला लूपिंग कंडिशन यूज करायची, म्हणजे कंटिन्युअस तोच प्रोग्राम त्या लूप मध्ये फिरतो आणि ज्यावेळेस लूपची कंडिशन फॉल्स होतं तो त्या लूपच्या बाहेर येतो. ओके, दॅट इज कॉल्ड लूपिंग कंडिशन. सो एनी algorithm or flow chart have sequence, branching and loop. Okay, आता अल्गोरिथमचे काय ऍडव्हान्टेजेस? व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ अल्गोरिथम?
It is a stepwise representation of solution to given problem which makes it easy to understand. Okay. Before writing any program code, तुम्हाला एखादा प्रोग्राम कोड मध्ये लिहायचा आणि जर तुम्हाला अल्गोरिथम दिलेला असेल, so you will be able to use which kind of conditions. तुम्हाला तिथं लूप आहेत का, ब्रांच आहेत का, सिक्वेन्स आहेत का. ओके, लूप असेल तर तुम्हाला तिथं लूपची कंडिशन टाकता येते. ओके, इफ इट इज सिक्वेन्सची कंडिशन टाकता येतं. ओके, फॉर लूप हा सिक्वेन्स साठी यूज केला जातो. ओके, किंवा लूप साठी सुद्धा यूज केला जातो. देन अल्गोरिथम युजेस अ डेफिनाइट प्रोसिजर. ओके, अल्गोरिथम मध्ये काय डेफिनाइट प्रोसिजर म्हणजे काय? इट हॅज अ फायनाइट प्रोसिजर अँड डेफिनाइट म्हणजे पर्टिक्युलर ती एंड होऊ शकते. ओके, इट इज नॉट डिपेंडेंट ऑन एनी प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, अल्गोरिथम इज नॉट dependent on any programming language or any code, so it is easy to understand for anyone even without programming knowledge. म्हणजे तुम्हाला प्रोग्रामिंग नॉलेज नसताना सुद्धा अल्गोरिथम तुम्हाला वाचला तर तुम्हाला ती गोष्ट करता येते. ओके, every step in algorithm has its own logical sequence, so it is easy to debug. म्हणजे काय, कुठल्याही अल्गोरिथम मध्ये त्याची लॉजिकल सिक्वेन्स ही माहित असते आणि तो डिबग, व्हॉट इज मीन बाय डिबग? Suppose if you make any program, okay, and if you want to change in that program, the process for making changes in the program or edit in the program, that is called debugging. Okay, debug म्हणजे काय? प्रोग्राम मध्ये कुठली तुम्हाला चेंज करायचं असेल, that is called debug. How to write algorithm? How to write algorithm? इथपर्यंत समजलं का? हॅलो, आहेत का सर्व जागेवरती? हो हा, हो सर. समजत नसेल तर मला सांगा, मी पुन्हा रिपीट करतो. ओके, आय विल रिपीट इट. ओके, हाऊ टू राईट अल्गोरिथम. आता तुम्हाला दिलेला एखादी तुम्हाला गोष्ट आहे, सपोज तुम्हाला एखादी रेसिपी दिली करायची. ओके, पिझ्झा तयार कसा करायचा, तर तुम्हाला त्याच्यावर अल्गोरिथम लिहिता आला पाहिजे. ओके, स्टेप बाय स्टेप. सो हाऊ टू राईट अल्गोरिथम. स्टेप 1. ओके, डिफाईन युअर अल्गोरिथम इनपुट्स. तुमच्याकडे काय काय इनपुट्स आहेत अल्गोरिथम साठी? तुम्हाला सांगितलं, इफ यू वॉन्ट टू मेक टी, व्हॉट यू नीड. तुम्हाला गॅस स्टोव्ह पाहिजे, पॉट पाहिजे, यू नीड पॉट, मिल्क, ओके, कॉफी वगैरे, या सर्व गोष्टी पाहिजे. ओके, डिफाईन युअर अल्गोरिथम इनपुट्स. मेनी अल्गोरिथम टेक इन अ डेटा टू प्रोसेस. फॉर एक्झाम्पल, टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ रेक्टँगल, इनपुट मे बी रेक्टँगल हाईट अँड रेक्टँगल विड्थ. म्हणजे काय लागेल तुम्हाला? एखाद्या रेक्टँगलचा एरिया काढायचा काय पाहिजे? त्याची हाईट आणि विड्थ. ओके, प्रोडक्ट ऑफ height and width is nothing but the area of the rectangle. Okay, तर तुम्हाला इनपुट काय लागेल त्या ठिकाणी? हाईट आणि विड्थ. देन डिफाईन द व्हेरिएबल्स. आता तुमचा रेक्टँगल साठी तुम्हाला एरिया काढायचा, तर काय व्हेरिएबल बघावं लागतील. हाईट आणि विड्थ काय ते? ओके, these are the number. Okay, that is integer, so you have to define the variable. Okay, algorithms variable allow you to use it for more than one place. Okay, you can define two variable for rectangle height and rectangle width. Okay, तर तुम्ही height ला h म्हणू शकता. ओके, width ला w म्हणू शकता. ओके, define that. We should use the meaningful variable name instead of using h and w. Use height and width as a variable name. Then third step काय? Outline of the algorithm. Okay, algorithms operators. कुठलं ऑपरेटर्स करायचं तुम्हाला? मल्टिप्लिकेशन. ओके, use the input variable for computation purpose. Okay, to find the area of rectangle, multiply height and width variable and store the value in a new variable, say area. आता तुमचे कुठले व्हेरिएबल आहेत? ओके, तीन व्हेरिएबल. वन इज अ हाईट, वन इज अ विड्थ and another is the area. So height and width are the input variable and area is the output variable. An algorithm's operator can take the form of multiple steps and even branches depending on the value of input variables. Okay,
Number 4 step, output of the results of your algorithms operations. जे काय तुमचं आउटपुट येतं ओके मल्टिप्लिकेशनचं ते तुम्हाला आउटपुटला टाकायचं. इन केस द एरिया ऑफ रेक्टँगल आउटपुट विल बी स्टोर्ड इन व्हेरिएबल एरिया, म्हणजे तुमचं जे काय असेल ते एरिया ए या इंटिजर मध्ये तो येईल. एरिया हा इंटिजर असू शकतो किंवा फ्लोट सुद्धा असू शकतो. ओके, इफ द इनपुट व्हेरिएबल डिस्क्राइब अ रेक्टँगल विथ हाईट 2 and width 3 असेल तर आउटपुट विल बी व्हॉट 6, 2 into 3 6. तर तुमचा एरिया काय असेल त्या ठिकाणी 6 असेल. सो these are the way to write algorithm. First you have to define the inputs, second define the variable, third the outline of the algorithm's operators, and fourth one is the outputs. Okay, we will see one example of algorithm. Okay, to better understanding we will see example. Design an algorithm to add two numbers and display the result. Okay, काय करायचं तुम्हाला अल्गोरिथम तयार करण्यासाठी add two numbers, दोन संख्येची बेरीज करायची आणि त्याचा आउटपुट तुम्हाला. First step, what is first step? Start. Okay, so every algorithm has a two compulsory step. One is a start and stop. Okay, up and down. Down is always terminating step, and this is the starting step. So step 1 is a start. Then second one is declare three variables. What are three variables? One, a and b are the input variable and c is the output variable. Okay, define value a and b. a आणि b काय तुम्हाला डिफाइन करायचे, त्याच्या काय तो डिफाइन करायचं. व्हॉट इज a and what is b. Add the values of a and b. Okay, a आणि b ची व्हॅल्यू करायची. a 2 आहे, b किती आहे 3 आहे. Then store output of the step 4. a आणि b च्या तुम्हाला आउटपुट स्टोर करायचं टू c. Okay, print c and stop. Okay, so this is algorithm for the adding two number. So या ठिकाणी जर algorithm for the मल्टिप्लिकेशन किंवा सबट्रॅक्टिंग टू नंबर असतात त्याच्यामध्ये काय चेंज झाला असता. स्टार्ट सेम असला असता. ओके, डिक्लेरेशन 3 इंटिजर, दिस विल बी सेम. डिफाइन व्हॅल्यूज ऑफ a and b, दॅट विल बी सेम. या ठिकाणी फक्त सबट्रॅक्ट व्हॅल्यू ऑफ a and b. तर काय करावं लागलं असतं तुम्हाला, सबट्रॅक्ट a फ्रॉम b. ओके, अशा पद्धतीने. आणि स्टोर आणि 5 नंबरचं काय, स्टोर आउटपुट ऑफ द स्टेप्स 4 to the c and print c and stop. Okay, this is simple algorithm. Okay, आता नेक्स्ट बघूया आपण फ्लो चार्ट. व्हॉट इज फ्लो चार्ट? फ्लो चार्ट काय 9th क्लास मध्ये तुम्हाला माहित असेल. माहित आहे का 9th क्लास मध्ये असता तुम्ही? सेट थेरी होता ना काय तर तुम्हाला एक मॅथमॅटिक्स मध्ये चॅप्टर. Okay, what is flow chart? Now we will see the what is meant by flow chart. The first design of flow chart goes back in 1945, which was designed by John Von Neumann. Okay, unlike an algorithm. Okay, flowchart uses a different symbol to design solution to problems. It is another commonly used programming tool. म्हणजे अल्गोरिथम व्यतिरिक्त दुसरं जे टूल जे यूज केलं जातं प्रोग्रामिंग मध्ये, दॅट इज कॉल्ड फ्लो चार्ट. सो व्हॉट इज फ्लो चार्ट? इट इज अ पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ अ अल्गोरिथम. जो काय अल्गोरिथम तुम्ही शाब्दिक मांडलेला आहे तो तुम्हाला एका पिक्चरच्या फॉर्मॅट मध्ये दिसतो. ओके, दॅट इज कॉल्ड फ्लो चार्ट. फ्लो चार्ट इज अ पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ अ अल्गोरिथम.
Flowchart is often considered as a blueprint of a design used for solving a specific problem. What are the advantages of flowchart? Flowchart चे काय काय advantages आहेत? Flowchart is an excellent way of communicating the logic of program. Okay, what is the logic behind the program? That explained by the flowchart. Easy and efficient to analyze problem using the flowchart. जर तुम्ही एखाद्या फ्लोचार्ट कडे नजर टाकली तर तुम्हाला लक्षात येईल की त्यामध्ये लूप किती आहेत, ओके, ब्रांचिंग किती आहेत, हे तुम्हाला बघल्या लक्षात येईल. ओके, सो दिस इज द advantages of flowchart. During the program, develop cycle flowchart plays the role of blueprint, which makes program developer process easier. Then, after successful development of program, it need to continuous timely maintenance during the course of operation. ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रोग्राम तयार करता, ओके, फ्लोचार्ट करता, जर तो रन होत नसेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये डिबग करता येतं. यू कॅन मॉडिफाय दॅट flowchart also, okay, if that is not working. The flowchart makes program or system maintenance easier. Maintenance म्हणजे काय, तुम्हाला तो इझिली तुम्हाला त्यामध्ये डिलीट किंवा इन्सर्ट एखादे लूप जे आहेत किंवा ब्रांचिंग तुम्हाला त्यामध्ये इन्सर्ट करता येतं. ओके, इट इज इझी टू कन्वर्ट द flowchart into any programming language. ओके, कुठलाही फ्लोचार्ट असेल तर तुम्ही त्याला कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये यूज करू शकता. ओके, so you will see now the some diagrammatic or the symbol from the flow charts. Okay, the graphical representation of a sequence of a step to solve a problem. To draw a flowchart, following standard symbol are used. Okay, what are those? Symbol name. Okay, this symbol is called oval. Okay, what is the function of this? It is used to represent start and end of the flowchart. Okay, flowchart starting and ending करण्यासाठी a symbol oval. The name of this symbol is oval. Then second symbol is a parallelogram. Okay, this is a parallelogram. Okay, this symbol has a function for input and output operations. Okay, suppose if you want to input, what are the input? If you want to find the area of rectangle, so you have to give input equals to a, input equals to b. Okay, input a and b are the functions. Then pure rectangle. Okay, so this rectangle has a function processing, multiplication, subtraction, okay, arithmetic and logical operation. So what is it? Is used for the arithmetic operation and data manipulation. Okay, so this rectangle is for the arithmetic and logical operations, data manipulation. Then this diamond. Okay, diamond is used for decision making, okay, or asking question. Okay, used to represent operation in which there is a 2-3 alternative true or false conditions. Okay, या ठिकाणी काय असेल? This is a true, this is a false. Okay, if there is no any from this, okay, it will run here. Okay, then next one is the arrow. Okay, arrow are used for the connecting the all these symbols. Okay, the flow line used for the indicating the flow of logic by connecting the symbols. Then circle is page connector. Suppose if you have made one algorithm and you do not have the sufficient area for your algorithm, at that time you have to put this circle at this end of the arrow. This indicates that your flowchart has been continued to the next page. Okay, then off page connector. Okay, this is the symbol for the off page connector. These circles and off page connector are not used. Okay, mostly they are not used, they are rarely used. Then this symbol, predefined process, function used to represent a group of statements performing one processing task. Okay, so this is a part of rectangular process. Okay, analogous to this. These are the preprocessor. Okay,
This symbol is used for the pre-processing command. Then these are the comment. Okay, to understand the program, some comments are given. Okay, these are not included in the flowchart. Okay, this is used for the understanding the flowchart. Then operator used in the flowchart and algorithm. Okay, तर सर्वांना माहिती आहे ऑपरेटर. What are the operators? Operator are used for the arithmetic and logical operation. Okay, what are the arithmetic operations? Addition, subtraction, multiplication, and division. Okay, these are the mathematical operators. Okay, even you are writing in exponential form, power, remainder. Okay, these are the operators. These operators are very well known to all of you. Okay, there is no need to explain it. Then relational operator. Okay, what are the relational operator? These are used to represent the relation between the some variable. Suppose variable A and B. Okay, these are two variables. So these variables can be represented by this relational operator. Okay, so it's less than operator is used for the showing this A is less than B means what? The value of A is less than B. Okay, then less than or equal to, this operator is also well known to all of you. Okay, A is less than B. Then this is a conditional operator, equal to. Okay, A equals to B or not equal to. Okay, has is used, or this explanation and equal to, not equal to. Okay, A is not equal to B means the value of A and B are not same. Then greater than, A is greater than. These are the relational operators. Means what? These are used for the showing the relation between the given variable. Okay. Then logical operator. What are the logical operator? And or not. Okay. So these are the operators. And operator where it is used. A is less than B and B is less than C. So these are the two condition. Okay, A is less than B, B is less than C. The result is true if both A less than B and B less than C are true. If false, म्हणजे काय? And operator used for the two condition if both conditions are true. Okay, ह्या दोन्ही कंडिशन जर ट्रू असतील तरच काय होईल? ही कंडिशन ट्रू असेल, अदरवाइज it is false. Okay, then or condition, either this is true or this is true means A is less than B or B is less than C. म्हणजे काय? A हा B पेक्षा छोटा आहे किंवा B हा C पेक्षा छोटा आहे. सो या दोन्हीपैकी एकच कंडिशन ट्रू असेल. In case of this AND operator, these both conditions are true. आलं लक्षात? The result is true if either A is less than B or B is less than C are true. Okay, नसेल तर condition false. Not operators. Okay, A is less than B means काय? This is true. Result is true if A is less than B, otherwise condition false. Okay, जर हा A हा B पेक्षा मोठा असेल तरच ही कंडिशन ट्रू असेल, अदरवाइज कंडिशन फॉल्स असेल. These are the logical operators. Okay, then selection control statement, ज्या ठिकाणी तुम्हाला लूपिंग करायचे. ओके, लूपिंग कंडिशन ज्या ठिकाणी असतात. ओके, that are the control strings. Okay, if condition. Okay, then end if. This is one condition where it is used. For example, if x is greater than 10, if the value of x is greater than 10, if then y equal to y plus plus. समजा x हा 11 आहे तर y त्यामध्ये y
इक्वल टू वाय प्लस, त्यामध्ये ऍड करा, वाय मध्ये 5 ऍड करा. इंड इफ, ओके, इफ कंडिशन x is greater than 10 is true, the execution the statement between then and end if. जोपर्यंत तो 10 पेक्षा मोठा होत नाही तोपर्यंत y ची व्हॅल्यू त्यामध्ये ऍड होणार, आणि जर ते नसेल तर that will be ended. Then again next end condition, okay, if condition, if this is a condition statement, okay, the condition at this place there is a string, then else and if, okay, if x is greater than 10 then y equals to y plus 5, okay, x हा 10 पेक्षा मोठा असेल तर y मध्ये 5 ऍड करत जायचं. एल्स जर कंडिशन फॉल असेल तर y मध्ये y plus 8 हा ऍड करायचा. then z equals to z plus 3 and if, okay, these are the looping condition and they have termination statement, okay, in that loop control statement, okay, या selection condition आहे. then looping condition next, okay, while condition, okay, while condition do, okay, for example while x is less than 10 do print x plus 1, x equal to x plus 1 and end, okay. Similarly do until condition, ही until आहे, okay. while म्हणजे काय, जोपर्यंत x ची व्हॅल्यू 10 आहे तोपर्यंत प्रिंट करत राहा, x ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये 1 ने ऍड करायचं, ओके. आता ही कंडिशन काय, अंटिल म्हणजे काय, तिथपर्यंत, ओके. डू प्रिंट x is equals to x plus 1 and until x is greater than 10, ओके. आता या ठिकाणी काय, दोन्हीमध्ये काय, या ठिकाणी कंडिशन सुरुवातीला दिली व्हाईल डू मध्ये आणि याच्यामध्ये काय टर्मिनेशनला दिली, म्हणजे एंडिंगच्या वेळेस ही कंडिशन दिली, ओके. ज्यावेळेस प्रोग्राम टर्मिनेशनला येतो त्यावेळेस ही कंडिशन कंपायलर काय करतो, रीड करतो, आणि कंडिशन जर ट्रू असेल तर तो कंटिन्यू करतो, ओके, अदरवाइज तो त्या लूप मधून बाहेर येतो, ओके. these are some looping or branching state, okay. let us see algorithm and flow chart together. आतापर्यंत तुम्ही अल्गोरिथम बघितला, बरोबर आहे. आता अल्गोरिथम आणि फ्लो चार्ट टुगेदर बघू, ओके. what is algorithm to find the sum of two number? we have seen already, okay, the sum of two number algorithm, okay. step 1, what is step 1? step 1 is always for the start. step 2, input variable, okay, variable input the first number, say a, and second number b, okay. Sum, step 4, what is sum equals to a plus b, and output, this is output, this is a processing, okay. step 4 is a processing step and this is the output step. So sum equals to a plus b, display sum and stop, output is shown and stop. So this is the starting termination. So this is the algorithm. Now this algorithm is the pictorial representation, sorry, this algorithm is a pictorial representation of this flow chart, okay, sorry, flow chart. So this flow chart is a pictorial representation of this algorithm. Let us see this. In algorithm there is a start, so this is the start symbol. Then input value a, step 3, input value b, here input value b, this is a symbol, okay. Parallelogram symbols are used for the input functions. And sum a plus b, this rectangle symbol is used for the process, okay. Sum, then display, then this is also output process. To showing the output you have to again put the parallelogram symbol, okay. Print sum. So these are the example of algorithm and flowchart. In exam you will be asked write algorithm
for addition of number, to find the first 100 prime number, okay, to sort even number, okay, to find first 100 even number, or to first 100 odd number, okay, or to find the odd number between 1 to 100, okay, like that. So you have to make algorithm and make flowchart, okay. That question is asked for the 5 marks or 7 marks, okay. The another way to write this, सर uh, डायमंड केव्हा वापरायचा? डायमंड, आता बघा डायमंड कुठे वापरलेला आहे, प्री प्रोसेस कमांड कुठे, डिसिजन मेकिंग, ज्यावेळेस तुम्हाला डिसिजन आहे, समजा ऑड आणि इव्हन हा नंबर आहे, ओके, कंडिशन ट्रू आणि फॉल्स असेल, ओके, त्या ठिकाणी डायमंड यूज करायचा. आता डायमंडचं तुम्हाला खाली एखादा अल्गोरिदम असेल ते बघूया आपण, ओके, यू विल सी दॅट. इथं असेल कुठेतरी कंडिशनचा कुठे अल्गोरिदम, ओके, दिस हे कुठला अल्गोरिदम आहे, एरिया अँड पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर, त्यासाठी हा अल्गोरिदम आहे. आता या कुठल्या इथं आहे, हे पूर्ण सिक्वेन्स आहे, देर इज नो कंडिशन, ओके, ब्रांचिंग आणि कंडिशन नाही देते. आता खाली कुठेतरी ब्रांचिंग आणि कंडिशनचा अल्गोरिदम असेल, या कुठले सिक्वेन्स आहे, हा कंटिन्यूस सिक्वेन्स आहे, याच्यामध्ये कुठेही ब्रांच नाही, ओके, खाली कुठेतरी एखादा अल्गोरिदम असेल, ओके, दिस इज अ कंडिशन, दिसतं कुठला आहे, अल्गोरिदम अँड फ्लो चार्ट टू फाइंड द स्मॉलेस्ट 2 नंबर्स, दिसतं. फर्स्ट बघा, स्टेप 1 स्टार्ट, हा कुठला आहे, ओव्हल सिम्बॉल, इनपुट 2 नंबर, कशासाठी पाहिजे तुम्हाला, 2 स्मॉलेस्ट नंबर साठी, इनपुट व्हॅल्यूज नंबर 1, इनपुट नंबर 2, आलंय, पॅरलोग्राम फॉर द यूज फॉर द पुटिंग द व्हेरिएबल्स. आता तिसरा कुठला आहे तुमचा, कंडिशन काय, हे नंबर कुठला मोठा किंवा छोटा आहे, ओके. स्टेप 3 काय, इफ नंबर 1 इज लेस दॅन नंबर 2, इफ दिस कंडिशन इज ट्रू, ट्रू असेल तर काय, येस, ओके, नंबर 1 इज लेस दॅन नंबर 2, देन नंबर 1 इज स्मॉलेस्ट, येस असेल तर ही कंडिशन इथे येईल आणि इथं टर्मिनेट होईल प्रोग्राम आणि स्टॉप होईल, ओके. प्रिंट स्मॉलेस्ट नंबर इज नंबर 1 and print the result आणि स्टॉप होईल. इफ दिस कंडिशन इज नॉट ट्रू, म्हणजे काय, इल्स, प्रिंट नंबर 2, तो कंडिशन फॉल्स आहे, म्हणजे नो, प्रिंट स्मॉलेस्ट नंबर 2 अँड स्टॉप, ओके. प्रोग्राम काय आहे, 2 पद्धतीने एक्झिक्यूट होईल, एक तर तुमचे ह्या दोन्ही व्हॅल्यू इनपुट केल्यानंतर तुमची कुठली व्हॅल्यू ही लहान आहे किंवा मोठी हे या कंडिशन मध्ये ठरवल आणि प्रोग्राम या ठिकाणी जाईल आणि याला दिस विल बी ओमिटेड, हा या प्रोग्राम मध्ये येणार. आलं का लक्षात. सो दिस डायमंड कंडिशन इज फॉर द कंडिशन और ब्रांचिंग मध्ये सुद्धा केले जाते. वी विल सी अनदर, ओके, लार्जेस्ट नंबर, हा तोच प्रोग्राम आहे, कंडिशन इथे हा यस आणि फॉल्स, ओके, सेम प्रोग्राम, ओके. मल्टिपल कंडिशन, एका नंतर एक कंडिशन आहे, ओके, कुठला आहे हा, लार्जेस्ट 3 नंबर्स, तुमच्याकडे ए बी सी असे नंबर आहेत तर त्यामध्ये तुम्हाला हा प्रोग्राम आहे, ओके. दिस ओव्हल इज फॉर स्टार्ट, इनपुट व्हॅल्यूज रेक्टँग्युलर, पॅरलोग्राम, number 1, number 2, number 3, or you can write A, B, C also. That is, if A is greater than B, if it is true, पुन्हा number B is greater than C. Again it is true, then print largest number is B. असा असेल, ठीक आहे, आणि हा प्रिंट. आलं लक्षात. आलं लक्षात, दिस इज कंडिशन अँड दिस इज ब्रांचिंग. दिसतं का या ठिकाणी लूप तयार झाला, ओके. हा कुठला आहे, अल्गोरिथम ऑफ फ्लो चार्ट टू फाइंड द लार्जेस्ट 3 नंबर्स, हाच आहे, तो वेगळ्या पद्धतीने केला, ओके, या ठिकाणी, ओके. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अल्गोरिथम
and flowchart to find even number between 1 and 50. आता तुम्हाला हाच प्रोग्राम एक्झाम मध्ये दरवर्षी विचारला जातो, म्हणजे 1-2 वर्षामध्ये नेहमी विचारला जातो. फाइंड द इवन नंबर और ऑड नंबर बिटवीन 1 and 100. हाच प्रोग्राम आहे. जस्ट यू हैव टू पुट हियर, ओके, I is greater than 100. हा प्रोग्राम झाला. लेट अस सी दिस प्रोग्राम. स्टार्ट I equals to 1. I equals to 1 means what? I equals to 1 means what? Initializing condition I ची व्हॅल्यू 1 घ्या. ओके, समजा जर तुम्हाला या ठिकाणी जर असता बिटवीन 10 to 50, तर तुम्हाला I equals to 10 घ्यावं लागलं. You have to put here I equals to 10. This is the initializing condition and declaration and initialization. Then step 3, if I is greater than 50, I ची व्हॅल्यू 50 आहे का? Then go to step 7. Okay, what is I is greater than 50? Yes, stop. नसेल तर no, असेल तर कंडिशन फॉर असेल तर go to again if condition. If I percentile 2 equal to 0, म्हणजे काय करायचं तुम्हाला, त्याला 2 न त्याला भागायचं. ओके, त्या I ला. ओके, आणि त्याचा मॉड्युलो 0 येत असेल तर प्रिंट I, त्याच्यामध्ये तो नंबर टाकायचा. पुन्हा I मध्ये प्लस ऍड करायचा, I ची व्हॅल्यू 2 होईल. ओके, आता I 2 झाला. पुन्हा I इज ग्रेटर दॅन, पुन्हा काय होईल, मॉड्युलो याचा जेव्हापर्यंत 0 येत नाही तोपर्यंत तो इथे जाईल. ओके, नसेल तर तो कंटिन्यूस इकडे जाईल. समजा आता प्रिंट I इकडे येईल. ओके, जोपर्यंत त्याचा मॉड्युलो 0 येत राहील तोपर्यंत हा I इथे ऍड होईल आणि तेवढी संख्या जे इथे टाकल्या जाईल. ओके, अल्गोरिथम फ्लोचार्ट ऑड नंबर बिटवीन 1 and n. आता n म्हणजे काय, या ठिकाणी तुम्ही कुठली व्हॅल्यू टाकायचं. ओके, 100, 200, 1000. ओके, सेम प्रोग्राम आहे. या ठिकाणी s आहे. ओके, yes सेम I प्लस I. इफ I percentile 2 इक्वल टू 0, खाली नो आहे का, ऑड नंबरचा n साठी हाच प्रोग्राम आहे, इथे n रिप्लेस करा. देन अल्गोरिथम टू फाइंड द सम ऑफ द सिरीज, म्हणजे 1 ते 10, 1 ते 100, त्यासाठी हा एक अल्गोरिथम. देर आर नंबर ऑफ अल्गोरिथम. देन अल्गोरिथम फॉर सिरीज. ओके, कुठली सिरीज असेल तर या त्या सिरीज प्रमाणे तुम्हाला पहिल्यांदा अल्गोरिथम लिहावं लागेल, त्यानंतर फ्लोचार्ट तयार करावा लागेल. यामधले बरेचसे जे अल्गोरिथम आणि फ्लोचार्ट आहे एक्झाम मध्ये विचारले जातात. हा नाही विचारले जाणार. हा, दिस इज ऑल्सो नंबर इज प्राइम और नॉट. जीसीडी आणि एलसीएम साठी सुद्धा विचारले जाते. फॅक्टोरियल साठी, फॅक्टोरियल फाइंड आउट करण्यासाठी. तर काय बघितलं आज आपण, डेफिनेशन and properties of algorithm and algorithm development, flowchart, symbol and simple flowchart. एवढ्या 3 गोष्टी आपण या लेक्चर मध्ये बघितलेल्या आहेत. ओके, त्यानंतर आपण काय बघूया नेक्स्ट लेक्चर मध्ये, फ्लोचार्ट्स कुठले, कायनेमॅटिक इक्वेशन, फ्री फॉल्स इक्वेशन, इक्वेशन ऑफ स्टेट अँड फॅक्टोरियल नंबर. आता फॅक्टोरियल नंबर तुम्हाला दाखवला याच्यात. ओके, तो सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये घेईल. आणि त्यानंतर तुमच्या हाय लेवल लँग्वेज, मिडल लेवल लँग्वेज अँड अदर लँग्वेजेस. ओके, व्हॉट इज मीन बाय मायक्रो कंट्रोलर, व्हॉट इज मीन बाय प्रोसेसर. ओके, या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण घेऊया. तुम्हाला काही विचारायचं का? चला, अनम्यूट करून बोलू शकता. यू कॅन आस्क युअर क्वेश्चन. कोणाला काही समजलं नसेल तर मी रिपीट करेल पुन्हा. मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं, तुमच्या आयडीला तुमचा पासपोर्ट साइज फोटो टाका.
श्वेता एकंडे, सोनाली निक्कम, सोनी सिंग, प्रीती हाटकर, राणी कडले, कोमल आंधळे, मयुरी मस्के, कल्याणी काय येलमने, कल्याणी बर्वे. तुमच्या याला तुमचा हे टाका, जो काय तुमचा डीपी आहे ना दिसतो तो. तुमचे पासपोर्ट साईज फोटो टाका, म्हणजे मला समजलं पाहिजे कोण विद्यार्थी आहे तो. आलं का लक्षात? हो सर. समजतं का शिकवलेलं मला आता सांगा मला. हॅलो, शिकवलेलं समजतं का? हो सर. हा हो. हो नाही